त्याचं खऱ्या अर्थाने पाईक म्हणून सेवा देणारं दराडे परिवार आणि या दराडे परिवारातील असं कष्टकरी व्यक्तिमत्व, गोड स्वभावाचं, शांत संयमी, एक चांगल्या विचाराचं व्यक्तिमत्व कैलासवासी विनायकराव गोडाजी दराडे यांचं 1 वर्षापूर्वी दराडे परिवारातून कायमचं जाणं झालं. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी प्रवीणने हे प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असताना आज खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये, या खोपडी गावामध्ये वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार, नव्या पिढीतील जे महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आवाजाची खऱ्या अर्थाने ओढ आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचे आवाज, ज्यांची वाणी, ज्यांचं गायन सर्वच माध्यमातून आज गाजतं आहे, ते महाराष्ट्रातील कीर्तन केसरी हरिभक्तीपरायण अक्रूरजी महाराज साखरे, गेवराई, बीड यांनी खऱ्या अर्थाने आज आपल्या परिसरात येऊन दराडे परिवाराच्या खऱ्या अर्थाने विनायकरावच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जी कीर्तनरूपी सेवा आपल्या पुढे समर्पित केली, पांडुरंगाच्या चरणावर समर्पित केली, मी दराडे परिवारातर्फे त्यांचं ऋण व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो. तसं महाराजांचं येणं जाणं आपल्याकडे नेहमी असतं, परंतु त्यांचं इतकं कार्य, इतकी व्यस्तता असते की त्यांची तारीख मिळणं फार अवघड असतं. कारण आत्ताच्या तरुणांना त्यांची फार ओढ आहे, त्यांच्या आवाजाची, त्यांच्या गायनाची फार ओढ आहे. आणि एक सांप्रदायिक विचारसरणी असणारं वारकरी संप्रदायातील असं असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आलं. पुन्हा एकदा मी महाराजांचं ऋण व्यक्त करतो, आभार मानतो आणि भविष्याच्या दृष्टीने या वारकरी संप्रदायाची सेवा आपल्या हातून अविरतपणे घडत राहो अशा मी तुम्हाला परिसराच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. मित्रो, प्रवीणने आणि विनायकरावचे भाऊ म्हणजे आपले आवडते मार्गदर्शक गुरुजी एकनाथराव दराडे गुरुजी, मी गेल्या 4-5 दिवसापासून पाहतोय महाराज इथं संपूर्ण पडके घरं होते. हे पडलेले घरं इथं मोठमोठ्या बाबळी होत्या, पण आपल्या वडिलांच्या प्रति अतिशय एवढं मोठं प्रेम होतं की प्रवीणनी कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल, परंतु वडिलांचं पुण्यस्मरण हे वेगळ्या पद्धतीने साजरं करायचं. महाराष्ट्रातील थोर कीर्तनकारांना आपण श्रवण केलंच, परंतु इथे गंधर्व सभेमध्ये उभे असणारे ज्यांनी खऱ्या अर्थाने गायनांची सेवा केली, असे थोर महाराष्ट्रातील भजन सम्राट आपल्यामध्ये उपस्थित होते. महाराज, आपलं सर्वांचं भाग्य आहे आज की काही काही कीर्तनाला 1-2 गायक असतात, एखादा गायक असतो, गायकांची वणवा निर्माण होतो, उणीव निर्माण होते. पण प्रवीणनी आज 5-6 लोकांची लाईन इथं लावली. अतिशय थोर असं व्यक्तिमत्व, आपल्या सिन्नर तालुक्याचं वारकरी गायनाचं भूषण, अभिनव गंधर्व भजन सम्राट रविदास महाराज जगदाळे, एक प्रमाणाचा बादशाह म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्यांची ख्याती आहे. ते आज त्यांचं गायन आज आपल्याला श्रवणाला भेटलं. त्यांच्या शेजारी पांगरे महाराज आहेत, शरद महाराज दिघे, की ज्यांचा आवाज पहाडी आवाज आहे, उच्च स्वरात ते गायन करतात. आणि आपल्या सिन्नर तालुक्याचं गायनाचं भूषण वावीतले वैभव महाराज वेलजाळी हे पण आपल्यामध्ये इथं आज गायनासाठी उपस्थित होते. मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. केवळ गायनच नाही तर मृदुंगाची सेवा करणारे आपल्या सिन्नर तालुक्यातील, महाराष्ट्रात ज्यांचं खऱ्या अर्थाने ज्यांची थाप, मृदुंगावरचा हात, ज्यांच्या हातामध्ये अतिशय गोडवा आहे आणि त्यांनी काय एकदा थाप मारली की निश्चितपणे गोडवा निर्माण करतात कीर्तनामध्ये, असे हरिभक्तीपरायण मृदुंग सेवक किरणजी महाराज गोसावी
आणि दुसरे एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहे, एक अष्टपैलू आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. अभिजितजी महाराजगिरी जे कीर्तनकार, प्रवचनकार आणि अतिशय मृदुंग सेवक म्हणून त्यांची फार ख्याती आहेत. आपल्या सप्ताहामध्ये, खोपडीच्या सप्ताहामध्ये त्यांची नेहमी सेवा असते. आणि दुसरे आमचे वारकरी संप्रदायाचे मित्र मृदुंगाचार्य दीपकजी महाराज खरात सुद्धा इथं उपस्थित आहेत. आपले सर्वांचे मार्गदर्शक माधव महाराज आंधळे श्री क्षेत्र खंबाळे येथून आपल्यामध्ये इथं उपस्थित झालेले आहेत. विशेषतः डुंबरे महाराजांची त्यांची जी वारकरी संप्रदायाची खऱ्या अर्थाने ही लहान लहान मुलं आज टाळ घेऊन इथं उपस्थित झालेत. या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. आणि ज्यांचा विना महाराष्ट्रात गाजतोय महाराज, ज्यांची खऱ्या विण्यावरती नृत्य करणं हे आमच्या सिन्नर तालुक्याचं नावही त्यांनी मोठं केलंय, असे किरणजी महाराज सानप हे पण विण्यावरती होते. आणि महाराष्ट्रात ज्यांची साऊंड सिस्टीम अतिशय मोठी आहे, मोठमोठ्या सप्त्यांमध्ये लाखो लोक जिथं उपस्थित राहतात, त्या सप्त्यांमध्ये खऱ्या अर्थाने आवाज गाजवणारं असं व्यक्तिमत्व जे अंबिका साऊंड सिस्टीम, निमोन सुनीलजी बडगे, पिंटू बडगे यांनी अतिशय मोलाची साथ या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने दिली. मी सर्व मान्यवरांचं ऋण व्यक्त करतो. बराच वेळ झालेला आहे, पण मानावं लागेल प्रवीणनी आपल्या वडिलांच्या प्रती पुण्यस्मरण अतिशय अविस्मरणीय त्याने करून दाखवलं. कारण इथं यूट्यूब चॅनलवाले आहेत, अनेक मंडळी इथं उपस्थित झालेले आहेत. विनायकरावचे मेवणे मराठा विद्याप्रसारक संस्थेमध्ये खऱ्या अर्थाने प्राचार्य पदावरती होते असे डॉक्टर PR भाबड सर इथं उपस्थित झालेले आहेत. पंचायत समितीच्या माजी सभापती रोहिणीताई कांगणे आहेत. पंचायत समिती सदस्य माजी धनराज काकड आहेत. या दोन्ही खोपड्या असतील, दातली, केदारपूर, शहापूर, धारणगाव, फडदापूर, सिन्नर तालुका येथील प्रवीणचे सर्व नातेवाईक असतील. आज प्रवीणने 8 दिवसापासून आटापिटा करून सर्वांना आमंत्रण दिलं. वडिलांच्या प्रती अतिशय अविस्मरणीय पुण्यस्मरण करण्याचा त्याचा प्रयत्न होता. भव्य दिव्य मंडप, सचिन बोडके त्याचाच भाचा. सचिन बोडकेने अतिशय चांगल्या प्रकारचा भव्य दिव्य मंडप दिला. भोजनाची व्यवस्था आपल्यामध्ये सर्वांमध्ये अतिशय उत्तम प्रकारची केली. पण स्वच्छता इथं कायमची जागा गुरुजी तुम्ही निर्माण करून दिली. काल तुम्ही रखडत होते, प्रवीण रखडत होता, इथं JCB होतं, डंपर होते, ट्रॅक्टर होते. छान केलंय. हे वडिलांना समर्पित प्रवीणनी केलेलं आहे. तुमच्या भावाला गुरुजी तुम्ही समर्पित केलेलं आहे. प्रवीण एकटा आहे, प्रवीणला 4 बहिणी आहेत. निश्चितपणे बाप गेल्याचं दुःख आहे. एकदा का दरवाजा पुढे चप्पल नसली बापाची की समजायचं धाक गेला, आधार गेला, भीती गेली. आणि तिथून पुढे आपल्याला भीती निर्माण होते. पण बाप असल्यावरती आपल्याला भीती वाटत नाही. का काही करा, बाप मला सावरून नेणार आहे. तो बाप प्रवीणच्या बहिणींचा गेला. निश्चितपणे दुःख आहे. पण प्रवीणचं असं एक वैशिष्ट्य महाराज की ह्या भागामध्ये, ह्या खोपडीमध्ये त्याने प्रथम जेव्हा सप्ताह चालू झाला, माझ्या माहितीनुसार 8-9 वर्ष झाले सप्त्याला. ह्या सप्ताह चालू होत असताना अविरतपणे तो सेवा करतो बिचारा. रात्री 12-12 वाजता लोकांचे घरं उघडीतो, पाट्या काढतो. पाट्या काढून त्या माल शिजवणाऱ्याला देतो. असं एकमेव व्यक्तिमत्व आहे. आणि एक दिवस त्याच्या वडिलांकडे फोन होता त्याचा. मी विचारलं, म्हटलो प्रवीण कुठे आहे? म्हणे मी आता पाणी भरतोय. प्रवीण आहे ना, ते सप्तासाठी काहीतरी करतोय म्हणे. म्हणजे बापाची किती मोठी साथ होती त्याला. म्हणजे एवढं मोठं सांप्रदायिक असं व्यक्तिमत्व या भागात निर्माण होतंय. मी खऱ्या अर्थाने प्रवीणला धन्यवाद देतो की बापाचं फार मोठं पुण्यस्मरण केलं. आणि ज्यांची कायमची आठवण इथं निर्माण होईल असे विनायकराव आपल्यातून गेले. आज त्यांचा आत्मा कुठेतरी दुसऱ्या आत्म्यामध्ये विलीन होणार आहे. कुठेतरी त्यांना सद्गती परमेश्वर त्यांना देणार आहे. मी सर्वांच्या वतीने परमेश्वर चरणी एकच प्रार्थना करतो की अतिशय सात्विक विचाराचं कैलासवासी विनायकराव दराडे यांना एक चांगल्या प्रकारची सद्गती देव अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून थांबतो. आणि सर्वांना एकच विनंती करतो की समोरच्या हॉलमध्ये
अतिशय बसण्याची सुंदर व्यवस्था आहे, जेवणाची अतिशय स्नेहभोजनाची चांगली व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही. धन्यवाद.